बघा, आपला आजचा पहिला प्रश्न काय आहे तर अमरवेल ही जी वनस्पती आहे ही कोणत्या प्रकारची वनस्पती आहे? अमरवेल ही वनस्पती कोणत्या प्रकारची वनस्पती आहे? बघा, इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असेल? तर बघा, यामध्ये ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच परपोषी. तर अमरवेल ही जी वनस्पती आहे ही वनस्पती परपोषी प्रकारातील वनस्पती आहे. म्हणजेच ही वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही, म्हणून ही वनस्पती स्वयंपोषी नाही. कारण बघा, जवळपास सर्वच्या सर्वच वनस्पती जे असतात विद्यार्थी मित्रांनो ते काय तर स्वयंपोषी असतात. फक्त मोजक्या वनस्पती सोडल्या तर, कारण ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात म्हणून त्यांना आपण स्वयंपोषी असं म्हणतो वनस्पतींना. परंतु अमरवेल ही जी वनस्पती आहे ही वनस्पती परपोषी आहे. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 2, चाल म्हणजे स्पीड काढण्याचे सूत्र काय आहे? तर बघा, चाल काढण्याचे जे सूत्र ते काय आहे? तर बघा, इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असेल? तर बघा, याचं उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक बघा, ऑप्शन क्रमांक ए आपली इथे बरोबर उत्तर असणार आहेत. म्हणजेच ए नाही तर चालचं जे सूत्र असणार आहेत ते ऑप्शन क्रमांक बी असणार आहेत. म्हणजेच अंतर भागेला वेळ. अंतर भागेला वेळ हे जे आहे ते चाल काढण्याचं काय तर सूत्र असेल. अंतर भागेला वेळ म्हणजेच चाल असते. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 3 काय तर बघा, प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी अडथळा निर्माण किती अंतरावर असावा लागतो? म्हणजेच बघा, जे आपण प्रतिध्वनी जो ऐकतो, आपला आवाज बाहेर गेल्यानंतर तो आवाज पुन्हा जो आपला वापस येतो, आपल्याला पुन्हा ऐकू येतो, त्यालाच आपण काय म्हणतो? इको साऊंड. काय म्हणतो आपण? इको साऊंड म्हणतो, किंवा त्यालाच आपण प्रतिध्वनी असं म्हणतो. तर बघा, प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी जो अडथळा असते, म्हणजेच तो आवाज एका अडथळ्याला काय तर अडवून किंवा तो टकरून काय तर तो वापस येतो आपल्याकडे. तर बघा, प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी जो अडथळा असतो तो किती अंतरावर असावा लागतो? तर बघा, येथे आपल्याला त्याच प्रकारचे 4 ऑप्शन दिलेले आहेत. बघा, ऑप्शन ए आहे 10 मीटर, ऑप्शन बी 17.2 मीटर, ऑप्शन सी 50 मीटर, ऑप्शन डी 5 मीटर. तर बघा, येथे आपलं बरोबर उत्तर काय असेल? तर ऑप्शन क्रमांक बी आपलं बरोबर उत्तर असणार आहेत. म्हणजे 17.2 मीटर या अंतरावर जे आहेत काय तर एक अडथळा जर असेल आणि तिथून जो आवाज वापस येतो त्यालाच आपण काय म्हणतो? आपण प्रतिध्वनी असं म्हणतो. म्हणजेच प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी जो अडथळा असतो तो किती अंतरावर असावा लागतो? तर 17.2 मीटर अंतरावर असा लागतो. म्हणजेच तेव्हाच तो जो आवाज आहे तो काय तर वापस येतो. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 4, ओझोन वायूचा जो थर आहे तो वातावरणाच्या कोणत्या भागात असतो? ओझोन वायूचा थर हा वातावरणाच्या कोणत्या भागात असतो? तर बघा, येथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी बघा, आपलं बरोबर उत्तर काय असेल? ऑप्शन क्रमांक बी इथे आपलं बरोबर उत्तर असणार आहेत. म्हणजेच स्थितांबर. तर ओझोन वायूचा जो थर आहे तो कुठे असतो? तर तो स्थितांबर या वातावरणाच्या थरामध्ये असतो, स्थितांबर. त्यानंतरच बघा, प्रश्न क्रमांक 5, दुधातील भेसळ ओळखण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? बघा, प्रश्न क्रमांक 5 काय म्हणतो? दुधातील भेसळ ओळखण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? बघा, ऑप्शन ए आहे थर्मोमीटर, ऑप्शन बी लॅक्टोमीटर, ऑप्शन सी बॅरोमीटर आणि ऑप्शन डी हायड्रोमीटर. तर बघा, याचं बरोबर उत्तर काय असेल? तर ऑप्शन क्रमांक बी आपलं बरोबर उत्तर असणार आहे. म्हणजेच लॅक्टोमीटर. तर दुधातील भेसळ ओळखण्यासाठी लॅक्टोमीटर या उपकरणाचा वापर केला जाते, म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी लॅक्टोमीटर. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणता आजार हा संसर्गजन्य नाही? तर बघा, म्हणजेच बघा, संसर्गजन्य. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की रोगाचे मुख्य 2 प्रकार पडतात, एक संसर्गजन्य रोग आणि एक असंसर्गजन्य रोग. तर बघा, संसर्गजन्य म्हणजेच काय तर संपर्कामुळे पसरणारे जे रोग असतात तर त्यांना आपण संसर्गजन्य असे म्हणतो. आणि जे संपर्कात आल्यानंतर जे रोग एक पसरत नाही त्यांना आपण असंसर्गजन्य रोग असं म्हणतो. तर बघा, यापैकी कोणता रोग आहे जो की लवकर हवेमार्फत, पाण्यामार्फत किंवा संपर्कमार्फत जो पसरतो रोग त्यांना आपण काय म्हणतो? संसर्गजन्य म्हणतो. तर बघा, याच्यापैकी 3 रोग जे आहेत विद्यार्थी मित्रांनो काय तर संसर्गजन्य आहेत आणि एक जो आहे त्याच्यापैकी प्रकार जो आहे तो असंसर्गजन्यचा आहे. तर कोणता? तर बघा, ऑप्शन क्रमांक इथं सी आपलं बरोबर उत्तर असणार आहेत. म्हणून हा जो रोग आहे हा असंसर्गजन्य रोग आहे, संसर्गजन्य नाही. इतर जे 3 आहेत ते संसर्गजन्य प्रकारातील रोग आहेत. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 7, रासायनिक बदलाची उदाहरण कोणती आहे? तर बघा, रासायनिक बदल जो असतो
एखाद्या वस्तूमध्ये होणारा जो काही बदल असतो तो बदल एकतर रासायनिक असतो किंवा तोच बदल भौतिक असू शकतो. तर बघा यापैकी रासायनिक बदलाचं उदाहरण कोणतं आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्न क्रमांक 7चं उत्तर काय असेल? तर बघा रासायनिक बदलाचे उदाहरण कोणते? तर बघा इथे चार ऑप्शन दिलेले आहेत. बघा ऑप्शन ए आहे बर्फाचे पाणी होणे, ऑप्शन बी फळ पिकणे, ऑप्शन सी काचेचा ग्लास फुटणे आणि ऑप्शन डी मेण वितळणे. तर बघा याच्यापैकी बरोबर उत्तर काय असेल? तर ऑप्शन क्रमांक बी येथे आपलं बरोबर उत्तर होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच फळ पिकणे हे एक रासायनिक बदलाचे उदाहरण आहे. तर बघा इतर 3 जे असेल ते काय? तर मग भौतिक बदलाचं उदाहरण आहे. जसं की बर्फाचे पाणी होणे, त्याच्या व्यतिरिक्त काचेचा ग्लास फुटणे, मेण वितळणे, तर हे काय? तर भौतिक बदलाचे उदाहरण आहे. परंतु ऑप्शन क्रमांक बी जे आहेत म्हणजेच फळ पिकणे हे एक रासायनिक बदलाचं उदाहरण आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक बी आपलं बरोबर उत्तर होईल. की खालीलपैकी रासायनिक बदलाचे उदाहरण कोणते? तर ऑप्शन क्रमांक बी आपलं बरोबर उत्तर होईल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8 भूकंप मोजण्याचे परिमाण कोणते? तर बघा खालीलपैकी 4 ऑप्शन दिले आहेत आपल्याला. यापैकी एका परिमाणाद्वारे काय तर आपण भूकंप मोजू शकतो. म्हणजे भूकंपाचे मोजमाप करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या परिमाणाचा म्हणजेच कोणत्या मेजरमेंटचा आपण उपयोग करतो? तर बघा यामध्ये बघा 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी रिश्टर स्केल. तर बघा रिश्टर स्केलच्या मदतीनं आपण काय करतो? तर भूकंप मोजण्याचा प्रयत्न करतो. तर बघा रिश्टर स्केल हे एक उपकरणसुद्धा आहे आणि रिश्टर स्केल हे एक परिमाणसुद्धा आहे. कशाचं? तर भूकंप मोजण्याचं. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9 नंद घराण्यानंतर मगधवर कोणत्या घराण्याने राज्य केले? म्हणजेच बघा नंदवंश जे होता तर नंदवंशच्या नंतर मगध साम्राज्यावर कोणत्या घराण्याने काय तर राज्य केले? तर बघा यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी बरोबर उत्तर काय असेल? तर बघा ऑप्शन क्रमांक ए हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे तिथे. म्हणजेच नंद घराण्यानंतर मगधवर कोणत्या घराण्याने राज्य केले? तर बघा त्याचं बरोबर उत्तर असणार आहे ए मौर्य. तर बघा मौर्य साम्राज्य जे आहेत आपलं तर मौर्य साम्राज्याने काय तर नंद घराण्याचा जो शेवटचा राजा होता कोण? तर त्याचं नाव होतं धनानंद. तर नंद घराण्याचा शेवटचा राजा जो होता धनानंद, या धनानंदला हरवून म्हणजेच त्याला पराभव करून काय त्याचा पराभव करून मौर्य साम्राज्याचे जे संस्थापक आहे कोण आहेत? तर ते आहे चंद्रगुप्त मौर्य. बघा चंद्रगुप्त मौर्य यांनी काय तर मौर्य साम्राज्याची काय तर स्थापना केली. परीक्षेमध्ये याच्या आधी जी काही मागील वर्षी परीक्षा झाली होती त्यामध्ये मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली किंवा संस्थापक कोण आहे यावर प्रश्न विचारण्यात आलेला होता विद्यार्थी मित्रांनो. तर बघा त्याचं उत्तर असणार आहे आपलं चंद्रगुप्त मौर्य. परंतु मौर्य साम्राज्याच्या आधी कोणत्या घराण्याचे ते राज्य होतं? तर ते नंदवंश म्हणजे नंद घराण्याचं. आणि नंद घराण्याचा शेवटचा राजा कोण होता ज्याच्या ठिकाणी चंद्रगुप्त मौर्य यांनी मौर्य साम्राज्याची स्थापना केली? तर तो होता धनानंद. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10 महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते? बघा प्रश्न क्रमांक 10 काय? तर बघा महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर बघा इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय होईल? तर मग बघा ऑप्शन क्रमांक बी इथे आपलं बरोबर उत्तर होईल. म्हणजेच वासुदेव बळवंत फडके हे जे आहेत महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जातात. तर बघा ऑप्शन क्रमांक बी आपले इथं बरोबर उत्तर होईल. वासुदेव बळवंत फडके यांनाच महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जातात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11 बिहारमधील 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर बघा 1857 यावर्षी आपल्या सर्वांना माहिती की 1857चा एक महत्त्वाचा उठाव झालेला होता. त्यालाच काय तर 1857ची भारताची पहिली स्वातंत्र्याची क्रांती सुद्धा असं म्हटलं जाते. तर बघा हा जो उठाव झाला होता हा उठाव तेव्हाच्या काळामध्ये काय तर खूप मोठ्या स्तरावर झालेला होता, ज्यामध्ये वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या व्यक्तींनी जे आहेत भारताच्या काय तर सहभाग नोंदविला होता. तर बघा यामध्ये बघा बिहारमधून जे आहेत 1857च्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक बी येथे आपलं बरोबर उत्तर होणार आहे म्हणजेच कुंवर सिंग. तर बघा कुंवर सिंग जे आहेत यांनी काय तर बिहारमधून 1857च्या उठावाचं नेतृत्व जे आहे ते केलेलं होतं. म्हणून बरोबर उत्तर असणार आहेत आपलं कुंवर सिंग. म्हणजेच बिहारमध्ये 1857च्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं? तर ते केलं कुंवर सिंग यांनी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12 आहे सूर्यमालिकेत एकूण किती ग्रह आहेत? बघा आपली जी सूर्यमालिका आहेत तर त्या आपल्या सूर्यमालिकेमध्ये एकूण किती ग्रह आहेत? तर बघा येथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय होईल?
तर ऑप्शन क्रमांक बी येथे आपलं बरोबर उत्तर होईल, म्हणजेच 8. तर आपल्या सूर्यमालिकेमध्ये सध्या एकूण 8 ग्रह येतात, 8 ग्रह आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणते सरोवर हे हैदराबाद आणि सिकंदराबाद या जुळ्या शहरांना जोडते? बघा, खालीलपैकी कोणते सरोवर जे आहेत ते हैदराबाद आणि सिकंदराबाद या जुळ्या शहरांना जोडते? तर बघा, येथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय होईल? तर बघा, ऑप्शन क्रमांक येते सी येथे आपलं बरोबर उत्तर होईल, म्हणजेच हुसेन सागर. तर हुसेन सागर जे सरोवर आहेत, तर हुसेन सागर जलाशय जे आहेत किंवा असे सरोवर आहेत, हे हैदराबाद आणि सिकंदराबाद या 2 शहरांना काय तर जोडण्याचं काम करते. म्हणजेच हुसेन सागर जे सरोवर आहेत हे हैदराबाद आणि सिकंदराबादच्या सीमेवर येते, म्हणून हे काय तर हैदराबाद आणि सिकंदराबाद या 2 शहरांना जोडण्याचं काम करते. म्हणून आपलं बरोबर उत्तर काय असेल तर हुसेन सागर. तर कोणतं सरोवर आहे जे की हैदराबाद आणि सिकंदराबाद या जुळ्या शहरांना जोडते? तर ते असेल हुसेन सागर. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगेतील हे सर्वात उंच शिखर आहे. तर बघा, खाली आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. या 4 ऑप्शनपैकी महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर विचारण्यात येते. तर बघा, येथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत, जसे की ऑप्शन ए कळसुबाई शिखर, ऑप्शन बी महाबळेश्वर, ऑप्शन सी अस्तब्बा आणि ऑप्शन डी साल्हेर. तर बघा, आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? तर बघा, ते आहेत कळसुबाई शिखर, जे की आपल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. परंतु बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं काय विचारलं आहे की महाराष्ट्राच्या उत्तरेकडील जे की सातपुडा पर्वतरांग आहे, या पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर आपल्याला इथे विचारण्यात आलेलं आहे. तर बघा, याचं जे उत्तर होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तर ते काय असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक सी येते हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे, म्हणजेच अस्तंभा डोंगर. अस्तंबा डोंगर जे आहेत हे महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर आहे. परंतु महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर जे आहेत सर्वसाधारण ते कोणतं आहे? तर ते आहे कळसुबाई शिखर. तर परंतु आपल्याला इथे विचारण्यात काय आलं आहे की सातपुडा पर्वतरांगेतील विचारण्यात आले आहेत, म्हणून याचं उत्तर होणार आहे आपलं अस्तंबा डोंगर. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी कशाचा भारतीय संविधानावर सर्वाधिक प्रभाव पडला आहे? तर बघा, आपल्याला इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर बघा, आपल्याला माहीत आहे की भारताचं जे संविधान आहे इतर देशाच्या संविधानाचा अभ्यास करून सोबतच आपल्या भारतामध्ये जो काही इंग्रजांनी जो कायदा केला तो 1935चा, तर त्या 35च्या कायद्याचा अभ्यास करून काय तयार करण्यात आलेला आहे. तर बघा, या संविधानामध्ये सर्वात जास्त जो प्रभाव आहे, म्हणजे सर्वात जास्त तरतुदी कोणत्या भागातून घेण्यात आलेल्या आहेत? तर बघा, याचं बरोबर उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक ए ते आपले बरोबर उत्तर होईल, म्हणजे भारत सरकार कायदा 1935. तर भारत सरकार कायदा 1935 याचा प्रभाव जो आहे भारतीय संविधानावर सर्वात जास्त पडला आहे. पण बरोबर उत्तर होईल आपलं काय की खालीलपैकी कशाचा भारतीय संविधानावर सर्वाधिक प्रभाव पडला आहे? तर त्याचं उत्तर होईल भारत सरकार कायदा 1935. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16, संविधानाच्या कोणत्या भागामध्ये घटनादुरुस्तीची प्रक्रिया नमूद केली आहे? तर बघा, आपल्याला इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी बरोबर उत्तर काय होईल? तर बघा, प्रश्न काय आहे तर संविधानाच्या कोणत्या भागात घटनादुरुस्तीची प्रक्रिया जी आहे ते नमूद केलेली आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगायचा प्रयत्न करत जा. आलं तर ठीक, नाही आलं तरी मी तुम्हाला उत्तर त्याचं सांगण्याचा प्रयत्न करेलच. आणि किती प्रश्न तुम्हाचे जे आहेत ते बरोबर आले 30पैकी, तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचे आहेत. तर बघा, याचं बरोबर उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक सी येथे आपलं बरोबर उत्तर होईल. तर भारतीय संविधानामध्ये घटनादुरुस्तीची जी पद्धत आहे ते भाग 20 मध्ये नमूद करण्यात आलेली आहे, म्हणून आपलं बरोबर उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक सी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17, संसदेचे लोकप्रिय सभागृह कोणते आहे? संसदेचे लोकप्रिय सभागृह हे कोणते आहे? तर बघा, आपल्या संसदेमध्ये एकूण 2 सभागृह आहेत. एक म्हणजे लोकसभा, त्यानंतर दुसरं आहेत राज्यसभा. तर बघा, यापैकी लोकप्रिय सभागृह आपल्याला इथे विचारण्यात आलेले आहेत, ते कोणते आहे? तर बघा, आपल्या सर्वांना माहीत असेलच की संसदेचे लोकप्रिय सभागृह कोणते, तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. तर हा प्रश्न जो आहे विद्यार्थी मित्रांनो, हा तुमच्यासाठी आहेत की संसदेचे लोकप्रिय सभागृह कोणते? त्यानंतर बघा, आपण प्रश्न क्रमांक 18 बघू. प्रश्न क्रमांक 18 आहे, जागतिक भूक निर्देशांकात 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर जागतिक भूक निर्देशांक
2025मध्ये भारताचा क्रमांक कितवा लागतो? तर बघा हा प्रश्न आपला चालू घडामोडी या विषयावरील आहेत. तर बघा याचं बरोबर उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक सी येथे आपलं बरोबर उत्तर होणार आहे. तर जागतिक भूक निर्देशांकामध्ये भारताचा जो क्रमांक आहे तो 102व्या क्रमांकावर येते भारत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19, इराणी चषक 2025-26चा विजेता कोण आहे? म्हणजेच इराणी चषक 2025-26 जो आहे हा जो कप आहे हा क्रिकेटच्या संबंधित कप आहेत. तर बघा किंवा काय तर हा खेळ आहेत किंवा हे ट्रॉफी आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर इराणी चषक हा क्रिकेटच्या संबंधित जो काही चषक आहेत हा 2025चा याचा विजेता कोण आहे? तर बघा इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. बघा ऑप्शन ए सौराष्ट्र, ऑप्शन बी विदर्भ, ऑप्शन सी मुंबई, ऑप्शन डी दिल्ली. तर बघा यापैकी ऑप्शन बी आपलं बरोबर उत्तर होईल. तर इराणी चषक 2025-26चा विजेता कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक बी विदर्भ आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 20, रेल्वे सुरक्षा दलाच्या म्हणजेच जे RPF आहे च्या पहिल्या महिला महासंचालक कोण बनले आहे? म्हणजेच बघा प्रश्न पुन्हा एकदा ऐका. रेल्वे सुरक्षा दल म्हणजेच RPF रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या पहिल्या महिला महासंचालक कोण बनले आहे? तर बघा येथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय होईल? तर बघा ऑप्शन क्रमांक ए हे आपलं बरोबर उत्तर होईल सोनाली मिश्रा. तर ऑप्शन ए सोनाली मिश्रा जे आहेत हे RPFच्या पहिल्या महिला महासंचालक ठरल्या आहेत, म्हणून आपलं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए सोनाली मिश्रा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 21 आहेत. घृष्णेश्वर मंदिर हे भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी कितवे ज्योतिर्लिंग मानले जाते? बघा आपल्याला माहीत आहेत की आपल्या भारतामध्ये एकूण 12 ज्योतिर्लिंगे आहेत. म्हणजेच 12 असे महत्त्वाचे जे काही ठिकाणं जिथे शंकरजीचे जे 12 ज्योतिर्लिंग आहे शंकर भगवानचे, तर त्या 12 ज्योतिर्लिंगापैकी बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये घृष्णेश्वर नावाचं एक ज्योतिर्लिंग आहे. तर ते ज्योतिर्लिंग कोणत्या क्रमांकाचं ज्योतिर्लिंग आहे? तर बघा यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. जसे की ऑप्शन ए 10व्या क्रमांकाचे, ऑप्शन बी 11वे, ऑप्शन सी 12वे आणि ऑप्शन डी 10वे. तर बघा याचं बरोबर उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक सी येथे आपलं बरोबर उत्तर येईल म्हणजेच 12वे. तर भारतामध्ये जे की 12 ज्योतिर्लिंग आहेत त्यापैकी 12व्या क्रमांकाचं ज्योतिर्लिंग जे आहेत ते घृष्णेश्वरचं जे काही मंदिर आहेत जे की वेरूळ या ठिकाणी घृष्णेश्वरचं जे मंदिर आहेत घृष्णेश्वर जे ज्योतिर्लिंग आहेत हे 12व्या क्रमांकाचं ज्योतिर्लिंग आहेत आपलं. त्याच्या व्यतिरिक्त बघा 12 ज्योतिर्लिंगापैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती ज्योतिर्लिंगे आहेत? तर त्यामध्ये बघा त्याचं उत्तर असणार आहेत एकूण 4. तर 12 ज्योतिर्लिंगापैकी 4 ज्योतिर्लिंगे जे आहेत ते आपल्या एकट्या महाराष्ट्रामध्ये आहेत, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहेत. आणि घृष्णेश्वरचं जे मंदिर आहे ते आपले जे कितव्या क्रमांकाचं मंदिर आहे तर ते आहेत 12व्या क्रमांकाचं. ज्याचं किंवा आणि सोबतच लक्षात ठेवायचं की घृष्णेश्वरचं जे काही ज्योतिर्लिंग आहे हे कोणत्या ठिकाणी येते तर ते वेरूळ या ठिकाणी येते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 22, केरळमध्ये केली जाणारी जी काही स्थलांतरित शेती आहे ती कोणत्या नावाने ओळखली जाते? तर बघा केरळमध्ये जी काही स्थलांतरित शेती केली जाते म्हणजे जे शिफ्टिंग कल्टिवेशन किंवा त्यालाच आपण स्थलांतरित शेती म्हणतो, ही कोणत्या नावाने केली जाते किंवा ओळखली जाते? तर बघा यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय होईल? तर बघा ऑप्शन क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर होईल. केरळमध्ये केली जाणारी जी की स्थलांतरित शेती आहे त्या शेतीला कुमरी अशा नावाने ओळखले जाते किंवा केरळमध्ये त्या स्थलांतरित शेतीला कुमरी या नावाने ओळखले जाते, म्हणून बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 23, उन्नेसौ हा प्रसिद्ध गरम पाण्याचा झरा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा उन्नेसौ हा प्रसिद्ध गरम पाण्याचा जो झरा आहे हा कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो महाराष्ट्रात? तर बघा येथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय होईल? बघा ऑप्शन क्रमांक सी येथे आपलं बरोबर उत्तर होईल म्हणजेच रायगड. तर उन्नेसौ हा प्रसिद्ध गरम पाण्याचा जो झरा आहे हा रायगड या जिल्ह्यामध्ये येतो. उन्नेसौ हा जो गरम पाण्याचा जो झरा आहे हा रायगड या जिल्ह्यामध्ये येतो, म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी रायगड. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 24, तमाशा हा कोणत्या राज्याचा प्रमुख लोकनृत्याचा प्रकार आहे? बघा
तमाशा जो आहे हा कोणत्या राज्याचा प्रमुख लोकनृत्याचा प्रकार आहे? तर बघा यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच आपल्या महाराष्ट्रातील. तर बघा तमाशा हा जो काही लोकनृत्याचा जो प्रकार आहे तर तो कोणत्या राज्यातील प्रकार आहे? तर बघा आपल्या महाराष्ट्रातील प्रकार आहेत, म्हणून त्याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी महाराष्ट्र. तर तमाशा हा लोकनृत्याचा जो प्रकार आहे तो महाराष्ट्रातील एक लोकनृत्याचा काय तर प्रकार आहेत, म्हणून बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 25. कोणता प्रिंटर हा एका वेळेस एक अक्षर मुद्रित करतो? म्हणजे खाली आपल्याला प्रिंटरचे प्रकार दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. यापैकी एक प्रिंटर असा आहे की जो प्रिंटर एका वेळेस फक्त म्हणजे एका स्ट्रोकमध्ये फक्त एकच अक्षर टाईप करू शकतो किंवा प्रिंट करू शकतो. तर बघा यापैकी कोणतं प्रिंटर आहेत की जे एका वेळेस किंवा एका स्ट्रोकमध्ये फक्त एकच अक्षर टाईप करू शकतो किंवा प्रिंट करू शकतो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी डॉट मॅट्रिक्स प्रिंटर. डॉट मॅट्रिक्स प्रिंटर जे आहेत हे एका वेळेस फक्त एकच अक्षर काय तर प्रिंट करू शकतो, म्हणून बरोबर उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक बी डॉट मॅट्रिक्स प्रिंटर. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 26. खालील दिलेल्या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्या आधी आपण 25 प्रश्न जे आहेत ते जनरल नॉलेजचे बघितले म्हणजे सामान्य ज्ञान या विषयावरील, परंतु पुढील 5 प्रश्नामध्ये आपण 3 प्रश्न जे आहेत ते मराठी विषयावरचे, 2 प्रश्न गणित या विषयावरचे बघणार आहोत. तर बघा प्रश्न क्रमांक 26 काय म्हणते, तर खालील दिलेल्या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. तर बघा खाली आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे, तर या वाक्यामध्ये क्रियाविशेषण अव्ययाचा ज्या क्रियाविशेषण अव्ययाचा वापर करण्यात आलेला आहे तर त्या क्रियाविशेषण अव्ययाचा आपल्याला काय तर प्रकार ओळखायचा आहे. तर बघा वाक्य काय, तर बघा ती किती मोठ्याने गाते, ती किती मोठ्याने गाते. तर बघा यामध्ये आपल्याला एक क्रियाविशेषण अव्यय दिलेलं आहे जसं की मोठ्याने. तर बघा हा जो मोठ्याने आहेत हा एक क्रियाविशेषण अव्यय आहे, कारण गाते या शब्दाबद्दल विशेष माहिती जे आहेत या शब्दाद्वारे म्हणजेच मोठ्याने जे आहेत या मोठ्याने काय तर गाते या शब्दाबद्दल अधिकची माहिती सांगते, म्हणून मोठ्याने जे आहेत असे इथे क्रियाविशेषण अव्यय ठरेल. तर बघा यापैकी मोठ्याने जो आहेत हा कोणत्या प्रकारचा क्रियाविशेषण अव्यय आहे? तर बघा इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी बघा आपलं बरोबर उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच साधित. तर हे एक साधित प्रकारचं क्रियापद ठरेल. तर मोठ्याने हे जे शब्द आहे किंवा या वाक्यातील जे काही मोठ्याने हे जे काही क्रियाविशेषण अव्यय आहे हे अव्यय साधित प्रकारचं अव्यय आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 27. वर्णमालिकेतील अम आणि आहा हे जे वर्ण आहेत हे कोणत्या प्रकारचे वर्ण आहेत किंवा या वर्णांना काय म्हणतात? तर बघा यामध्ये बघा 4 ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला. यापैकी बघा ऑप्शन ए काय म्हणते की संयुक्त स्वर आहेत, ऑप्शन बी स्वरादी आहेत, ऑप्शन सी दीर्घ स्वर आहेत, ऑप्शन डी परवर्ण स्वर आहेत. तर बघा याच्यापैकी बरोबर उत्तर काय असेल? तर ऑप्शन क्रमांक बी येथे बरोबर उत्तर असणार आहेत. तर स्वरादी. तर अम म्हणजे अवर अनुस्वार असेल तर अम आणि आहा. तर बघा यापैकी हे जे दोनही स्वर आहेत विद्यार्थी मित्रांनो हे स्वरादी प्रकारातील काय तर वर्ण आहे, म्हणून बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक बी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 28. प्रश्न क्रमांक 28 काय म्हणते, पावलोपावली, हातोहात, पदोपदी या शब्दावरून कोणता समास स्पष्ट होतो? तर बघा इथे आपल्याला 3 वेगवेगळे शब्द दिले आहेत, जसे की पावलोपावली, हातोहात, पदोपदी या शब्दावरून कोणता समास आपल्याला स्पष्ट होतो? तर बघा यापैकी हे जे समास आहेत विद्यार्थी मित्रांनो, तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए अव्ययीभाव समास. तर बघा हा एक प्रकारचा अव्ययीभाव समास आहे. तर बघा हा याचं बरोबर उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक ए अव्ययीभाव समास. तर बघा अव्ययीभाव समासातील हा जो समास आहे हा कोणत्या प्रकारचा समास आहे? तर बघा हा जो समास आहे हा समास अभ्यस्त जो शब्द असतात म्हणजेच त्यापैकी पूर्णाभ्यस्त. तर बघा पूर्णाभ्यस्त जो काही प्रकार आहेत त्या प्रकारचा शब्द आहेत विद्यार्थी मित्रांनो. पूर्णाभ्यस्त म्हणजेच काय, तर एका शब्दाची पुनरावृत्ती होत असेल तर त्याला आपण पूर्ण अभ्यस्त शब्द असं म्हणतो. पूर्ण अभ्यस्त म्हणजे पूर्णाभ्यस्त. तर बघा अव्ययीभाव समासातील उपप्रकार पूर्णाभ्यस्त प्रकार येतो.
ज्या शब्दाची पुनरावृत्ती होत असेल, एका शब्दाची पुनरावृत्ती होऊन दोन शब्द तयार होत असेल, म्हणजे एका शब्दाची दोन वेळा पुनरावृत्ती होऊन एक नवीन शब्द जर तयार होत असेल तर त्या शब्दास आपण काय म्हणतो? अभ्यस्त शब्द असं म्हणतो. आणि पूर्ण शब्दाची काय तर पुनरावृत्ती होऊन जे शब्द तयार होतात त्याला आपण पूर्ण अभ्यस्त शब्द असं म्हणतो. तर यापैकी पावलं पावली, हातोहात आणि पदोपदी हे जे तीनही शब्द आहे हे अव्ययीभाव समासातील पूर्णाभ्यस्त प्रकारातील शब्द आहेत. म्हणून आपले इथे बरोबर उत्तर असणार आहेत अव्ययीभाव समास. परंतु जर उपप्रकार विचारला असता तर त्याचं उत्तर राहिलं असतं आपलं पूर्णाभ्यस्त प्रकार. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 29 आपला. तर बघा हा प्रश्न गणित या विषयावरील आहे. तर बघा शुभम व अनिल यांना 3:8 या प्रमाणामध्ये 24 केळी वाटली तर शुभमला मिळालेली केळी किती? तर बघा शुभम आणि अनिल यांना 3 आणि 5च्या प्रमाणामध्ये काय तर आपण केळी वाटली. म्हणजेच त्याचं जे की केळ्यांचं जे की गुणोत्तर आहे ते 3:5 आहे. म्हणजेच याला जर 3 केळी मिळाली शुभमला तर या अनिलला 5 केळी मिळतात. अशी एकूण दोघांना किती? तर 8 केळी मिळाली. मग तर अशा प्रकारे जे आहेत यांचं काय तर विद्यार्थी मित्रांनो या गुणोत्तरामध्ये काय तर या दोघांना केळी वाटण्यात आली. परंतु बघा इथे 24 केळी वाटण्यात आलेली आहेत खरं तर, परंतु गुणोत्तरानुसार किती आहे तर 8 आहे. म्हणजेच 8 एक्स आहेत बरोबर 24 केळी आहेत एकूण. तर बघा हे 8 जर आपण इकडे पाठवले तर भागायला होईल, ते 8 भागायला गेले की 8ने 3चा भाग जाईल, 8×3 = 24 होईल. तर म्हणजेच काय असेल तर एका एक्सची किंमत आपल्याला किती मिळाली तर 3 मिळाली. तर बघा इथे शुभमला किती मिळाली केळी तर इथे मिळाले शुभमला 3x. म्हणजेच 3 गुणिला काय करायला लागेल आपल्याला 3ने गुणाकार लागेल. ते 3 गुणिला 3 म्हणजेच किती होईल? तर बघा ऑप्शन क्रमांक डी आपलं बरोबर उत्तर होईल. म्हणजेच 9 केळी जे आहेत ते शुभमला मिळेल. तर अनिलला किती मिळेल? तर मग तिथे 15 मिळेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 30 आहेत. बघा प्रश्न क्रमांक 30मध्ये गणित दिलेलं आहे, ज्यामध्ये बघा सरळ रूप प्रकारातील हे गणित आहेत. म्हणजेच बघा इथे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या सर्व क्रिया एका दमानं करायच्या आहेत. तर बघा यामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे की एक बोडोमॉसचा रूल जो आहे विद्यार्थी मित्रांनो इथे लागतो. बोडोमॉस किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो कंच भागू बेव या प्रकारातील हे जे आहेत ते गणित आहेत, ज्यामध्ये सर्वप्रथम काय तर आपल्याला भागाकार, मग गुणाकार, मग वजाबाकी किंवा बेरीज या क्रिया कराव्या लागतात. तर बघा सर्वप्रथम बघा त्या क्रियेनुसार त्या मांडणीनुसारच तुम्हाला हे गणित सोडवायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर हा प्रश्न तुम्हाला तुमच्यासाठी होमवर्क म्हणून असेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारचे प्रश्न जे आहेत ते आपल्याला परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहेत. तर अशाच प्रकारच्या अधिक माहितीसाठी चॅनलला तुम्ही अवश्य सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.